तुम्हाला हळदी कुंकासाठी काहीतरी वेगळा पदार्थ ट्राय करायचा असेल तर नक्की या प्रकारचे मटर कटलेट, मटर वडे नक्की ट्राय करून बघा. अगदी करायला सोपे आहेत, काही वेळ लागत नाही, झटपट बनतात. चला तर पाहूया. मी मटर घेतलेत, फ्रेश ताजे वाटाणे आहेत. ह्याला एक 5 ते 7 मिनटं छान उकळून घ्या. अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्या, जसं आपण भाजीमध्ये शिजवतो त्याप्रमाणे याला शिजवून घ्यायचे आहेत. आता पूर्ण पाणी निथळून घ्या. एका बाउलमध्ये काढलेत मी आणि गरम गरमच स्मॅश करून घ्या. कुठल्याही वाटीच्या साहाय्याने, ग्लासच्या किंवा अशा प्रकारच्या स्मॅशर, जसं आपण पावभाजी करतो तसं बारीक करून घ्या. हे पहा, खूप जास्त बारीक करायचं नाही आहे. थोडेसे वाटाणे आपल्याला खाताना तोंडात यायला हवेत, त्यानुसार तुम्ही थोडंसं जाडसरच करून घ्या. त्याच्यानंतर साधे आपण जे डेली वापरतो तेच मसाले, 1.5 चमचा मी लाल तिखट टाकले, थोडीशी हळद टाकली रंग येण्यासाठी, जिरे पावडर टाकलं तरीही चालेल, 1.5 चमचा धने पावडर टाका आणि अर्धा चमचा चाट मसाला किंवा लिंबू पिळून घ्या. चवीनुसार मीठ. आता मी कांदा लांब लांब कट करून घेतला आहे, तुम्ही हवं तर बारीक कट करून घेऊ शकता, पण या प्रकारचा कांदा कट करून घेतलात लांब पातळसर तर ते खाताना तोंडामध्ये छान क्रंची टेस्ट येते. याच्यामध्ये मावेल तेवढंच बेसन घालायचं आहे. जर खूप जास्त घट्ट झालं असेल पीठ तर थोडंसं पाणी टाकून घ्या. या प्रकारे मिक्स करून घ्या आणि हाताला तेल लावून घ्या आणि नंतर वडे बनवून घ्या. हे पहा, थोडंसं पाणी टाका. खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही आपल्याला. या प्रकारचे जसे वडे बनतील तितकंच पीठ घट्टसर करायचं आहे. आता तेलामध्ये शालो फ्राय करा किंवा डीप फ्राय करू शकता. हा नाश्त्याचा प्रकार अगदी झटपट बनतो. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा तुम्हाला हळदी कुंकाला स्नॅक्स म्हणून देण्यासाठी सॉससोबत अगदी परफेक्ट आहे. आणि थंड झाल्यानंतरही हे वडे खूप टेस्टी लागतात, कुरकुरीत लागतात, मऊ पडत नाही. त्याच्यासाठी नक्की ट्राय करून बघा हे वडे. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन तळून घ्या. ते पहा, मस्त रंग आलाय आणि कुरकुरीत असा मटर वडा तयार आहे. थँक्यू.